हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन एका आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. चला तर मग श्री स्वामी समर्थ. कशा आहोत? आजची सुरुवात शाबूपासून होणार आहे, कारण मी बनवते शाबू. मला आहे उपवास, त्यामुळे त्या दोघांना पण शाबूच बनवते, श्रीला आणि अनुला खूप आवडते शाबू, ती पण खाते आणि श्रीला पण खूप आवडतो, त्यामुळे म्हटलं त्यांना पण शाबूच करतो. त्या त्या शाबू बनवते आणि श्रीचं चालू होतं कारण आम्हाला घरातनं लावायचं आहे वायफाय, कारण इथे ना नेटच चालत नाही आहे. माझे व्हिडिओ तर खूप पेंडिंग आहेत, व्हिडिओ बनवले मी पण ते अपलोड नाहीत होते कारण इकडे नेटच नाही चालत त्यामुळे. आणि आम्ही संभाजीनगरला होतो त्यावेळेस 5G चालायचं, अनलिमिटेड नेट असायचं आणि व्हिडिओ लगेच अपलोड पण व्हायचा, पण इकडं तर प्रॉब्लेम येते, व्हिडिओच माझा अपलोड नाही होते. त्यामुळे म्हटलं घरात असं पण मोबाईलला रिचार्ज टी व्हीला वगैरे करावंच लागतं, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण वायफायच लावून घेऊन. ती चालू होती मला चौकशी, हे लावायचं का तो लावायचा का. शेवटी एक डिसाईड केला, आता तुम्हाला पण समजेल नंतर आम्ही कोणता लावलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना मी त्याचा म्हणजे पूर्ण फिटिंग दाखवेल, कारण ह्या व्हिडिओमध्ये तेवढं घेता नाही आलं मला. लेट झाला होता आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागायचं होतं आणि बाहेर पण जायचं होतं, त्यामुळे बाहेरून आलो आणि लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागलो, त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये काही मला तेवढं घेताच नाही आलेलं. मस्त आता शाबू बनवते आणि मी आम्ही मस्त शाबूचा नाश्ता करतो. त्यानंतर बघ कोणतं डिसाईड झालं आहे. श्रीना कंटाळून मला म्हणून तुला विचारण्यापेक्षा माझे मीच बघतो म्हणून त्यांनीच डिसाईड केलं आहे. आता आल्यानंतर समजेल आणि ते कधी येतील ते पण माहीत नाही, कारण त्यांना तर लवकरच बोलवलेलं आहे, कारण नंतर श्रीला पण जावं लागतं बाहेर, त्यामुळे त्यांनी लवकरच त्यांना सांगितलेलं आहे ड्युटीमुळे. आता बघू ते कधी येतात काय. ते आल्यानंतर लगेच वायफाय लावून घेतल आणि मग माझे व्हिडिओ पण कंटिन्यू येतील, कारण इथं नेटचाच खूप प्रॉब्लेम आहे. एक तर 4G चालतं आणि ते पण फास्ट नाही चालतं थोडं. व्हिडिओ थोडं झाला पुढे म्हणजे अपलोड व्हायला लागला की लगेच बंद पडतं, परत थोडंसं चालतं परत बंद पडतं. ह्यामुळे खूप कंटाळा पण येतो व्हिडिओ अपलोड करायचा. व्हिडिओ तर बनवलेले पण अपलोड करायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे, आणि नेट नसल्यामुळे म्हटलं चला हे लावूनच घेऊ आपण. त्याच्यामुळे लावून घेतलं, म्हणजे घेणार आहोत, घेतला नाही अजून, ते येणारच आहे दादा लावण्यासाठी. आता ते कधी येतील ते नाही माहिती, पण येतील लवकरच आता. आणि कसं नवीन वर्षाची नवीन काय तर सुरुवात, तर म्हणून चला म्हटलं. आणि माझे व्हिडिओ मी प्रत्येक वेळेस म्हणते कंटिन्यू येताना आणि मधात गॅप पडते, ते ह्यामुळेच पडत होता, कारण नेटचा प्रॉब्लेम येत होता, त्यामुळे व्हिडिओ पण येत नव्हते माझे फास्टमध्ये. आता नक्कीच व्हिडिओ येतील, कारण वायफाय लावलेला आहे त्यामुळे मला नेटला तर काही प्रॉब्लेम नाही येणार आहे म्हणून. आणि मध्ये मध्ये चालू होतं अनुचं ते तिकडे आवाज देणं मला, त्यामुळे मला त्यांच्याकडे पण जावं लागायचं. अनु शांत बसत नाही, अनु खूप वेडवणी करते त्यांचा, त्यामुळे 5 मिनटाला आवाज द्यायचे, 5 मिनटाला आवाज द्यायचे. अधूनमधून असं शाबू वगैरे करते वेळेस तिकडे जावंच लागतं. मस्त आता शाबू बनवते मी छानपैकी, कारण उपवास असल्यामुळे शाबू खायची तर तेवढी इच्छा नाही होत, पण उपवास आहे नाविलाज त्यामुळे. आणि मेन म्हणजे चहा नाही प्यायचा, जर प्यायचा असता का तर मी शाबू पण बनवला नसता. त्या दोघांसाठी डायरेक्ट पोळी भाजी केली असती आणि माझं चहावर भागून गेलं असतं. त्यामुळे आता झालं चहा प्यायला, आज लास्ट दिवस आहे. आता उद्यापासनं म्हणजे उद्या संध्याकाळपासनं मी चहा प्यायला चालू करेल. आणि खूप इच्छा होती चहा प्यायची आणि खिचडी खायची, कारण दोन गोष्टी माझ्या फेवरेट आहेत आणि त्याच नाहीत खायच्या. तब्बल आज म्हणजे 40 दिवसाच्या वर होऊन गेलेलं आहे चहा नाही घेतलेला मी, आणि म्हणजे राईसचं पण वगैरे, खिचडी वगैरे, डाळ भात वगैरे पण नाही खाल्लेलं आहे. त्या आता इच्छा तर खूप झालेली आहे. जर संध्याकाळी चहा पिणार आणि उद्या डायरेक्ट खिचडी नाही तर डाळ भातच करणार जेवणासाठी, कारण खूप दिवसाची इच्छा आहे खायची. भाताशिवाय तर माझं जेवण पूर्ण होतच नाही आणि पोट पण भरल्यासारखं वाटत नाही, पण नाविलाज राहते काही गोष्टींचा, आणि जे आहे ते ॲडजस्ट करावंच लागतं नाविलाज असल्यामुळे. त्यामुळे जाऊ द्या म्हटलं, आता झालं आजचा लास्ट डे आणि उद्याचा म्हणजे अर्धा डेस असं समजायचं. उद्या ह्या टाईमला तुम्ही चहा पिन आणि नक्कीच ब्लॉग पण बनवेल चहा पिते वेळेस, कारण माझ्या प्रत्येक ब्लॉगची सुरुवात चहाच्या कपापासून होत होते.
आणि आत्ता तर तसं नाही होते. मी उठल्या उठल्या चहा करायचे आणि त्या टाईमला माझा ब्लॉग राहायचा कंटिन्यू म्हणून. आणि मी हेअर कलर पण करणार आहे. नक्कीच नेक्स्ट ज्या ब्लॉगमध्ये जमेल मला ना त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच शेअर करेन मी कोणते हेअर कलर करणार आहे. आणि खूप छान असा कलर येतो त्याने, म्हणजे जास्त पण कलर नाही येत. आणि माझे केस ना पहिले ब्राऊन कलरचे होते आणि नंतर मग मम्मीचं दीदीचं बघून मी मेहंदी लावायला चालू केली. त्यानंतर माझे केस ना रेड कलरचे झाले, म्हणजे एवढे पण रेड नाहीत. आणि आता 2-3 वर्ष झालं मी मेहंदी नाही लावलेली केसांना, कारण मी ज्यावेळेस हेअर ट्रीटमेंट घेतली होती ना त्यावेळेस मला सांगितलं होतं की मेहंदी नाही लावायची म्हणून. त्यामुळे मी मेहंदी नाही लावलेली. आता हेअर स्ट्रेटमेंट काय मी घेणार नाही, कोणती केलं तर हेअर स्पाच करते आणि ते पण घरीच करते. नक्कीच तुम्हाला पण एखादी वेळेस दाखवेल मी हेअर स्पा करते वेळेस कोणता करते. लॉरियरचा आहे माझ्याकडे पॅक, तोच करतो. ते आता चेंज करायचा विचार चालू आहे. हेअर स्पा करते वेळेस दाखवेल मी तुम्हाला. आणि फेससाठी पण मी डिटॅनची क्रीम वापरते आहे. जी क्रीम वापरते ते पण दाखवेल मी तुम्हाला. काय 1300 का काय नाही, 1300 1400 का 1500 असंच काहीतरी आहे त्या क्रीमची प्राईस डिटॅनच्या. आणि ते पण तुम्हाला मी एखाद्या वेळेस लावायला नाही शेअर करेल नक्की. आणि हे बघा ते दादा आलेले घेऊन आणि श्रेया आणि ते गच्चीवर गेलेले. मला इथं बॉक्सला राखण ठेवलेलं आहे बाहेर. तर आम्ही जिओचं लावतो आहे. हे खालचं जे आहे ना होम ते जिओचंच आहे. तर मग त्यांचं झालं दादांचं त्या फिटिंग करायला चालू. आणि आमच्या अनुचं चालू होतं वाटेमध्ये खाऊ घेऊन इकडून इकडे करण्यासाठी. अनु एक जागेवर बसतच नाही, तिचं कंटिन्यू चालणं चालू असतं. आणि हॅ हू करत गप्पा मारत चालू होतं तिचं. आणि श्री पण त्यांना मदत करत होते. श्री म्हणजे आमचा पहिला सेट जे होता टाटाचा सेटअप बॉक्स ते काढून जिओचा सेटअप बॉक्स वगैरे जॉईन करत होते श्री तिथल्या तिथे. त्याच्यामुळे त्या दादांची पण हेल्प होत होती आणि लवकर फिटिंग पण होत होती. एक्साइटमेंट राहते ना तसंच काय. तर हे श्री कशी स्माईल देत आहेत. त्यामुळे म्हटलं चला आता नेट पण चालेल फास्टमध्ये आणि मस्त माझे व्हिडिओ पण अपलोड होते, काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि 5G नसल्यामुळे इथं प्रॉब्लेम यायचा. आणि जर 5Gसाठी मग एकतर गेटच्या तिथं बसा लागायचं आणि ते एक दाराच्या बाहेर जावं लागायचं. बाहेर बसलं तरच 5G चालायचं, नाही तर चालतच नव्हतं. आतमध्ये रूममध्ये तर ना 5G बिलकुल चालत नाही आहे. काय प्रॉब्लेम आहे काय माहिती इथे धुळ्यामध्ये नेटचा. संभाजीनगरला होतं त्यावेळेस खूप छान नेट चालायचं माझं आणि खूप व्हिडिओ पण अपलोड व्हायचे. आणि त्यानंतर बाहेर जाऊन आलो आणि लागलो संध्याकाळच्या स्वयंपाकाला. मस्त संध्याकाळी मी जाते वेळेसच डाळ करून गेलेली होते, कारण संध्याकाळचा प्लॅन आमचा चिकुल्यांचा होता. आणि चालू होतं सपक करायच्या की तिखट करायच्या, पण म्हटलं चला सपकच करू आणि थोडं नॉर्मल तिखट टाकू ज्याने की अनुला पण होतील. नाही तर मग मला तिच्यासाठी ना वेगळं काहीतरी करायला लागलं असतं. आणि खूप कंटाळा येतो बाहेर जाऊन आल्यानंतर. त्यामुळे म्हटलं चला ह्याच्यातच ॲडजस्ट करू. आणि त्यांना श्रीला सांगितलं तुम्ही लोणचं नाही तर मग वरतून चटणी घेऊन खा. शेंगदाण्याची चटणी ऑलवेज बनवलेलीच राहते घरामध्ये. त्यामुळे मग म्हटलं तुम्ही चटणी घेऊन खा त्याच्यावरून. मी आता एकच बनवते कारण 2-2 बनवायचा खूप कंटाळा आलेला बाहेर गेल्यामुळे. म्हणून अनु पण खाऊन जाते. आता अनु नॉर्मल तिखट खाते, ती तिखट किती पण खाते, पण आम्ही देत नाहीत तिला तिखट जास्त, कारण छोटी आहे त्यामुळे तिखट नको वाटतं आताच. आणि तिचं काही नसतं, ती बरोबर खाते तिखट. आणि इथं तिचं चालू होतं हे घे ते घे. कुत्तू म्हणलं की मग पळते लगेच ती, कारण ती कुत्तूला खूप भीते. त्यामुळे कधी भीते कधी खेळते, पण कुतू करून खेळते. पण तिचं काय ते तिलाच माहिती, काही समजतच नाही मला तर. आता मस्त मी इथं डाळीला फोडणी वगैरे टाकते. आणि चटणी आपण टाकली तेलामध्ये की शिंक आली म्हणून समजायची, कारण माझी चटणी मम्मीने दिलेली राहते आणि गावरान चटणी राहते. त्यामुळे बरोबर शिंक येऊनच जाते तिथं. त्याच्यामुळे चटणी टाकली की लगेच शिंक येणार तेलामध्ये, कारण तेल गरम राहतं ना त्यामुळे. आणि मस्त अशा मी आता चकुल्या बनवते. आणि थंडीमध्ये चकुल्या खातात पण आणि आम्हाला आवडतात दोघांना पण. आणि अनु पण खाऊन जाते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहेत. मस्त कणिक वगैरे पण केलेलं होतं. आणि ना आमच्या इकडे ना चाकूनं बनवतात असे लाईन देऊन. पण म्हटलं चला आज शॉर्टकटमध्ये काहीतरी करू, कसं कमी वेळात पूर्ण बनवलं पाहिजे असं करू म्हटलं. आणि मी घेतला अनुचा छोटा ग्लास.
आणि मस्त गिलासनं गोल गोल करून कलू लागले, कारण शॉर्टकटमध्ये करायचं होतं मला. आणि उशीर नव्हता होत, रोजच्या टायमालाच होत होतं, पण म्हटलं चला शॉर्टकटमध्ये आवरू त्यामुळे. आणि मस्त अशा आता चकोल्या पण झालेल्या आहेत आमच्या. बघा येता का खायला, याच्यावर मस्त तूप टाकून खूप भारी लागतात. पण मेन म्हणजे आम्हाला तूपच नाही खायचं, त्यामुळे म्हटलं आता तूप नाही खायचं, असंच खायचं. चला मग या तुम्ही पण चकोल्या खायला. चला तर मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबवू आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनपूर्वक आभार आणि असंच प्रेम असू द्या. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.